नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ब्राझील वाघ्या या व्हरायटीला ह्या वर्षी कशा पद्धतीने एकरी उत्पादन निघते किंवा एका बॅगला किती क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन हे निघते ती। त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, ब्राझील वाघ्या या व्हरायटीला थोडं एकरी उत्पादन हे आपल्याला कमी प्रमाणात मिळत असतं, परंतु ह्या वर्षी जर विचार केला आपण साधारणपणे 2025 आणि 2026 वर्षामध्ये तर चांगल्या पद्धतीने सर्वाधिक उत्पादन देणारी ही व्हरायटी ठरलेली। बाकीच्या व्हरायटीचा जर विचार केला आपण, जसं की वरुण असेल किंवा डायमंड असेल किंवा पुन्नीलाल असेल, असे बऱ्याच व्हरायटी आहेत, परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन देखील चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारी व्हरायटी म्हणून ह्या वर्षी ब्राझील वाघ्या ही व्हरायटी ठरलेली। तर ती कशा पद्धतीने एकरी उत्पादन देते, कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन आहे हे आपण सुरुवातीला बघू। तर शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या व्हरायटीच्या लिस्टमध्ये जर प्रथम क्रमांकावर येत असेल तर ती आहे वरुण ही व्हरायटी। परंतु ह्या वर्षी ज्या पद्धतीने वरुण या व्हरायटीला उत्पादन निघणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने ह्या वर्षी आपल्याला वरुण या व्हरायटीला उत्पादन हे मिळालं नाही। ब्राझील वाघ्या ही चांगल्या पद्धतीने आलेली व्हरायटी आहे, रोग प्रतिकारशक्ती देखील कमी प्रमाणात असून देखील अशा पद्धतीने ह्याचं उत्पादन निघलेलं आहे। एकरी साधारणपणे जर विचार केला आपण तर 6 क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी उत्पादन बऱ्याच शेतकऱ्यांना निघलेलं आहे। आता तुम्ही म्हणत असाल की आपण प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या प्रमाणात उत्पादन निघतंय का, तर नाही निघत। त्याचं कारण काय आहे, जे शेतकरी एकरी 6-7 क्विंटलपर्यंत उत्पादन काढतात त्यांचं जे नियोजन असतं ते बाकीच्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये चांगलं आपल्याला दिसतं। कारण की राजमा पिकाला ज्या पद्धतीने तुम्ही नियोजन त्याची काळजी घेताल, फवारणी असेल, खत व्यवस्थापन असेल, पूर्ण जे नियोजन आहे ते जर चांगल्या पद्धतीने केलं तरच आपल्याला एकरी उत्पादन हे निघू शकतं। तुम्ही त्याची पेरणी करायची, डायरेक्ट काढणी करायची, तुम्हाला 2 ते 3 क्विंटल देखील उत्पादन हे निघणार नाही। नियोजन हे चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन जर केलं आपण, पेरणी असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, फवारणी असेल, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन हे निघू शकतं। ब्राझील वाघ्याला ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी 6 ते 7 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन हे काढलेलं आहे। आता तुम्ही म्हणत असाल तर वरुण मग साधारणपणे एकरी उत्पादन किती देते, तर शेतकरी मित्रांनो, वरुण देखील ह्याच पद्धतीने उत्पादन आपल्याला ह्या वर्षी दिसायला सुरुवात झालेली। बऱ्याच शेतकऱ्यांना 2 बॅगला 5 क्विंटल देखील उत्पादन निघलेलं नाही वरुण व्हरायटीला। त्यामुळे राजमा पिकाचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तरच आपल्याला एकरी उत्पादन हे मिळू शकतं। तर आपल्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीचा राजमा जास्त पेरला जातो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्याला एकरी उत्पादन किती निघले हे देखील आम्हाला सांगा, की जेणेकरून बऱ्याच शेतकऱ्यांना प्रोत्साहन हे मिळू शकतं। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती राजमा पिकेविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ आपले अत्यंत महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत। त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला आपले राजमा पिकाविषयी व्हिडिओ हे पाहण्यासाठी मिळतील। तर धन्यवाद, नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।